So good morning and welcome back to all of you. Basically in the previous lecture we have completed a point, that is a prokaryotic cell. मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रोकॅरियोटिक सेल अतिशय डिटेल पद्धतीने पाहिलेला आहे. ग्राम स्टेनिंग प्रोसिजर, ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया, जवळपास सगळा कंटेंट प्रोकॅरियोटिक झालेला आहे. हेच नाही तर आपण यूकॅरियोटिक सेलचं इंट्रोडक्शनही पाहिलं, ज्याच्यामध्ये पाहिलं आपण की यूकॅरियोटिक सेल ही मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल वेल डेव्हलप न्यूक्लियसची सेल असते. किंगडम मोनेराला जर सोडलं 5 किंगडम क्लासिफिकेशनमधून तर प्रोटिस्टापासून ॲनिमलियापर्यंत प्रत्येकामध्ये बेसिकली वेल डेव्हलप न्यूक्लियसची सेल आहे, ज्याला यूकॅरियोटिक सेल म्हणतात. तर या यूकॅरियोटिक सेलचा स्टडी आज आपल्याला स्टार्ट करायचा आहे बाहेरून आत. सो वी विल स्टार्ट टू डिस्कस द प्लाझ्मा फ्रॉम द प्लाझ्मा मेम्ब्रेन टुवर्ड्स द न्यूक्लियस, म्हणजे बाहेर सेलच्या बाहेरून आतमध्ये आपल्याला डिस्कशन करायचं आहे. सो इनिशियल वी विल राईट द नेम ऑफ टॉपिक, दॅट इज नथिंग बट द सेल, युनिट ऑफ लाईफ. सेल इज नथिंग बट द युनिट ऑफ लाईफ. तर मला याच्यातला जो इम्पॉर्टंट पार्ट आहे, जे आपल्याला आउटसाईड टू इनसाईड जायचं आहे, जो सर्वात फर्स्ट पार्ट आहे, त्या पार्टचं नाव आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. काय नाव आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन घेण्याच्या पाठीमागे सुरुवातीला अजून एक रिझन आहे, कारण ही युनिव्हर्सल मेम्ब्रेन आहे. जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे प्रत्येकामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन पाहायला भेटते. सो प्लाझ्मा मेम्ब्रेन इज द फर्स्ट पार्ट दॅट वी विल डिस्कस अंडर द हेडिंग ऑफ यूकॅरियोटिक सेल. यूकॅरियोटिक सेलमध्ये जी पहिली सेल आहे, पहिला सेल ऑर्गनल आहे तो म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन. करेक्ट का? मेम्ब्रेन म्हणू आपण त्याच्या, ऑर्गनल तर नाही. नेक्स्ट, आता क्वेश्चन हा येतो की प्लाझ्मा मेम्ब्रेन बेसिकली काय आहे, ती कशी दिसते, कोणत्या कोणत्या ऑर्गॅनिझममध्ये आहे, कशाने बनलेली आहे, तिचं कंपोजिशन काय आहे, तिचे फंक्शन्स काय आहेत, ह्या सर्व गोष्टी. बरं, इन शॉर्ट मी जर तुम्हाला असं म्हणू की माझ्याकडे कोणती एक यूकॅरियोटिक सेल घ्या. जर समजा मी अशी एक सेल घेतली आणि या सेलच्या सेंटरला समजा न्यूक्लियस आहे, वेल डेव्हलप न्यूक्लियस आहे डबल मेम्ब्रेनचं, आणि न्यूक्लियसच्या आत त्याचं जेनेटिक मटेरियल आहे. ओके. आणि आजूबाजूला दुसरे सेल ऑर्गनल नक्कीच असतील, मायटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड, व्हेरियस टाइप ऑफ ऑर्गन्स आर देअर डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ द सेल, डज इट इज अ प्लांट सेल और ॲनिमल सेल और अ फंगल सेल. बरं, आता ही जी आउटर मोस्ट लेअर असेल बाळांनो, धिस लेअर इज नथिंग बट अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. या लेअरलाच आपल्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणता येईल का? सो दिस इज नथिंग बट द बाउंड्री ऑफ अ सेल. दिस इज द लिमिटिंग स्ट्रक्चर ऑफ अ सेल. सेलचं लिमिटिंग स्ट्रक्चर, सेलची बाउंड्री, जिथपर्यंत सेल कॅपेबल आहे आपलं फंक्शन परफॉर्म करण्यासाठी, असा एरिया, असा प्लॉटेड एरिया ज्याच्या आत सेल काम करते, तर तो जो बाहेरची जी लाईन आहे, जी बाउंड्री लाईन आहे, ती म्हणजे तिची प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल. तर या प्लाझ्मा मेम्ब्रेनची स्टडी आज आपल्याला करायची आहे. म्हणून ही जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे याचे काही दुसरे पण नावं दिलेले आहेत, ते लिहितो. द प्लाझ्मा मेम्ब्रेन और देर आर द सम अदर नेम्स. द फर्स्ट, another name for the plasma membrane is used as a plasma lemma. यालाच बाळांनो आपण प्लाझ्मा लेमा ही म्हणतो. प्लाझ्मा मेम्ब्रेनचं अजून एक नाव आहे, दॅट इज नोन ॲज अ सेल मेम्ब्रेन, कारण ती सेलची ॲक्च्युअल मेम्ब्रेन आहे. दॅट इज नोन ॲज अ सेल मेम्ब्रेन. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन इज ऑल्सो नोन ॲज अ बायो मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनला बायो मेम्ब्रेन म्हणतात कारण याच्यामध्ये लाईफ आहे, जीव आहे. कारण ही लिपोप्रोटीन बनलेली आहे, युनिव्हर्सल आहे, ह्या गोष्टी ठीक आहेत, पण ॲक्च्युली इट इज अ लिव्हिंग मेम्ब्रेन. जर आपण याच्या बाहेरची सेल वॉलचा जर विचार केला तर सेल वॉल इज अ डेड. सो इन शॉर्ट वी कॅन से प्लाझ्मा मेम्ब्रेन इज अ लिव्हिंग मेम्ब्रेन. सो इट इज ऑल्सो कॉल्ड बायो मेम्ब्रेन. म्हणून याचं दुसरं नाव आहे बायो मेम्ब्रेन. सो बायो मेम्ब्रेनचा अर्थ असतो इट इज अ लिव्हिंग स्ट्रक्चर. ही कसं स्ट्रक्चर आहे? इट इज अ लिव्हिंग मेम्ब्रेन. ही एक लिव्हिंग मेम्ब्रेन आहे. काय डाऊट? नेक्स्ट, सो दीज आर द 3 अल्टरनेट नेम्स. अजून एक इम्पॉर्टंट नाव लिहिलं जाईल. बायो मेम्ब्रेन इज ऑल्सो नोन ॲज युनिव्हर्सल मेम्ब्रेन. याला आपण युनिव्हर्सल मेम्ब्रेन म्हणू. यू नो वाय इट इज नोन ॲज अ युनिव्हर्सल मेम्ब्रेन? बाळांनो, युनिव्हर्सल मेम्ब्रेन म्हणण्याच्या मागचं एकच रिझन आहे, दिस मेम्ब्रेन इज प्रेझेंट इन ऑल टाईप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो इट इज प्रेझेंट इन ऑल टाईप ऑफ ऑर्गॅनिझम. तुम्ही म्हणणार सर सगळ्या टाईपच्या ऑर्गॅनिझम म्हणजे एक्झॅक्ट काय? एक्झॅक्ट आहे RH व्हिटेकरने दिलेलं क्लासिफिकेशन, मोनेरा, प्रोटिस्टा, फंजा, प्लांटी, ॲनिमलिया. या 5 जणांना सोडून सध्या तरी कोणते लिव्हिंग ऑर्गॅनिझम नाही आहेत. म्हणून असं बोललं जातं या 5 जणांची जी काही प्लाझ्मा मेम्ब्रेन बनलेली आहे ती ॲक्च्युली लिपोप्रोटीनच बनलेली असते आणि प्रत्येकामध्ये जवळपास कंटेंट सेम असतो. तर याला युनिव्हर्सल मेम्ब्रेन म्हणतात. अँड इट इज प्रेझेंट इन ऑल टाईप ऑफ ऑर्गॅनिझम, दॅट इज नथिंग बट किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंजाय, किंगडम प्लांटी अँड किंगडम ॲनिमलिया. या 5 जणांमध्ये सेल वॉलचं कंपोजिशन जवळपास सेम आहे.
काही प्रमाणामध्ये कन्सन्ट्रेशन कमी जास्त होईल, परंतु लिपोप्रोटीन बनलेलं आहे आणि प्रत्येकामध्ये बायोमेम्ब्रेन असते म्हणजे असते. हिच्या बाहेर सेलची लेवल चालत नाही. म्हणजे आपला जो प्लॉटिंग एरिया आहे ना, ज्या एरियामध्ये आपण काम करू शकतो, ती ॲक्च्युली तुमची बायोमेम्ब्रेन आहे, जिला की आपल्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन या हेडलाईन खाली डिस्कस करायचं आहे. सो लेट स्टार्ट. मग मला सांगा बाळांनो, हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर जर तुम्हाला डिटेल पाहायचं असेल तर तुम्हाला मायक्रोस्कोपची गरज आहे. सहजासहजी ते पाहता येणार नाही, म्हणून असं बोललं जातं, द डिटेल स्ट्रक्चर ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन इज डन ओनली आफ्टर डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप 1950. तर 1950च्या नंतर जेव्हा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची डिस्कवरी झाली, तेव्हाच तुम्हाला प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर डिटेल डिस्कस करता आलं. दिस इज द फर्स्ट लाईन गिवन इन द NCERT. NCERT मध्ये दिलेली पहिली लाईन आहे बाळांनो. तर पहिली लाईन काय आहे, मी इथं लिहितोय. तर पहा, पहिल्या लाईनचा मीन असा आहे, द डिटेल्ड स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्माला मी PM लिहितो. द डिटेल स्ट्रक्चर ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन इज डन किंवा ओनली आफ्टर डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. ओनली आफ्टर डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची डिस्कवरी झाल्याच्या नंतर, दॅट इज नथिंग बट द 1950s. 1950च्या नंतर जेव्हा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची डिस्कवरी झाली, त्याच्यानंतर आपल्याला प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर डिटेलमध्ये डिस्कस करता आलं. आपल्याला NCERT थ्रू जायचं, इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. मग जेव्हा 1950च्या नंतर आपण डिस्कस करायला गेलो आणि आपण जेव्हा पाहिलं की प्लाझ्मा मेम्ब्रेन कशाने बनलेली आहे, तर ते पाहण्यासाठी आपल्याला एखादी सेल घ्यावी लागेल ना. तर सुरुवातीला आपण सर्वात जास्त स्टडी कोणावर केला असेल तर ह्युमन RBCवर. सो द फर्स्ट सेल दॅट स्टडीड फॉर द प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रोसेस दॅट इज नोन ॲज अ ह्युमन RBC. तर मी इथं असं लिहिल, ह्युमन RBC इज वेल स्टडीड. ह्युमनची RBC वेल स्टडीड केलेली आहे. आणि ह्युमन RBC जेव्हा स्टडी केली तेव्हा असं कळालं की ह्युमन RBC इज कन्सिस्ट ऑफ और बेसिकली प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ द ह्युमन RBC हॅव्हिंग द मोर कन्सन्ट्रेशन ऑफ लिपिड अँड प्रोटीन. लिपिड आणि प्रोटीन बनलेली आहे. तर ह्युमन RBC मध्ये कंटेंट कशाचं आहे, लिपोप्रोटीन. बाळांनो, लिपोप्रोटीनमध्ये समजतं की याच्यामध्ये दोन कंटेंट असेल. लिपो म्हणजे लिपिड असेल, लिपिड, आणि प्रोटीनचा मिनिंगच आहे की प्रोटीन. म्हणजे याचा अर्थ लिपिड आणि प्रोटीनचं कन्सन्ट्रेशन जास्त आहे. पण हे दोघंच नाहीत, तर या दोघांसोबत काही प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्सही पाहायला भेटतात. बरे, कार्बोहायड्रेट्स तुम्हाला NCERT मध्ये तर वर्ड दिसेल, पण त्यासोबतच डायग्राममध्ये वरच्या साईडला ज्या ठिकाणी पेरिफेरल प्रोटीन दाखवलेले आहेत, त्या साईडला बघा शुगर नाव लिहिलेलं आहे. जर तुम्ही NCERT मधली डायग्राम पाहणार तर ते शुगर हा नथिंग बट काय आहे, तर एक प्रकारचा कार्बोहायड्रेट आहे. म्हणून ह्युमनच्या RBC मध्ये जर विचार केलं तर ह्युमन RBC मध्ये जर कंटेंट काय असेल, कंटेंट, तर कंटेंट काय आहे बाळांनो, कंटेंट आहे लिपिड, प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट. पहिलं लिपिड आहे, दुसरं प्रोटीन आहे आणि तिसरं सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे कार्बोहायड्रेट आहे. ह्या तिघांनी मिळून आपली प्लाझ्मा मेम्ब्रेन बनलेली आहे. मग तुम्ही म्हणणार, सर लिपिड आणि प्रोटीनचं काही कन्सन्ट्रेशन फिक्स्ड आहे का? तर आन्सर आहे यस. लिपिड आणि प्रोटीनचं पर्टिक्युलरली RBC मध्ये जर पाहायला गेलं बाळांनो, तर कन्सन्ट्रेशन कसं आहे पहा रे. लिपिडचा विचार केला तर लिपिड एक 40% मध्ये असतं आणि प्रोटीनचा विचार केला तर प्रोटीन 52% मध्ये आहेत. लक्षात ठेवा, नंबर अल्टर होऊ शकतात आणि चेंज करताल तुम्ही एक्झाममध्ये. तुम्हाला विचारलं RBC मध्ये प्रोटीन किती आहेत, तर आपल्या बॉडीमध्ये बघा मसल बिल्डिंग मटेरियल जे काय आहे प्रोटीन, तर ते 52% आहे, थोडं जास्त आहे. आणि लिपिडचं प्रमाण थोडंसं कमी आहे. येस ऑर नो, लिपिडचं प्रमाण कमी आहे. आपण असं म्हणू, आपल्या ताटामध्ये जर जेवायला घेतलं तर भात जास्त असतो का, भाजीमध्ये ऑइल जास्त असतं तर भात जास्त असतो, ऑइल कमी असतं. ऑइल म्हणजे लिपिड, तर लिपिड आहे 40%. आणि जेवण करतेवेळेस भात जास्त असतो म्हणजे प्रोटीन, तर प्रोटीन आहेत 52%. तर ह्युमनच्या RBC मध्ये जास्त कंटेंट आहे प्रोटीनचा आणि कमी कंटेंट आहे लिपिडचा. आता ही जी लिपोप्रोटीन बनलेली जी काही लेअर आहे, तर याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन सांगा म्हटलं तर आपल्याला 3 पॉईंट एक्सप्लेन करावे लागतील. एक म्हटलं तर लिपिड, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट. येस ऑर नो. तर आपण एक काम करू, पहिल्यांदा लिपिडबद्दल मी थोडी इन्फॉर्मेशन सांगतो, नंतर प्रोटीनबद्दल आणि नंतर कार्बोहायड्रेट आणि नंतर एक फ्लुइड मोझॅइक मॉडेल आहे सिंगर आणि निकोल्सनचं, त्याबद्दल डिटेल डिस्कस करूया. आता सुरुवात करूया लिपिडबद्दल. लिपिडचं कंटेंट काय आणि कसं आहे बाळांनो. जर समजा मी सुरुवातीला इथं पहिला पार्ट लिहू, दॅट इज नथिंग बट द लिपिड. तर पहा, लिपिडचा जो काही मॉलिक्यूल आहे, जो ज्यानं प्लाझ्मा मेम्ब्रेन बनलेली आहे, तर लिपिडच्या या मॉलिक्यूलमध्ये बाळांनो, जस्ट मिनिट हां, AC लावायची होती, रिमोट दिसत नाही, ठीक आहे. असो,
तर सांगण्याचा मीन माझा इतकाच आहे की लिपिडचा जो पार्ट आहे, लिपिड हा बायलेअर आहे. लिपिड कशाला बनलेला आहे? लिपिड इज अ बायलेअर्ड. आता लिपिडबद्दल पूर्ण माहिती पहा. लिपिड इज अ बायलेअर्ड. बायलेअर म्हणजे 2 लेअर असतील आणि लिपिड जो आहे तो ॲक्च्युली फॉस्फोलिपिड आहे, म्हणजे फॉस्फर कंटेनिंग लिपिड आहे. दॅट इज अ फॉस्फोलिपिड. आणि जर तुम्हाला विचारलं फॉस्फोलिपिडमध्ये पण पर्टिक्युलर कोण आहे, तर त्याचं एक्झाम्पल आहे फॉस्फोग्लिसराईड. काय बाळांनो? फॉस्फोग्लिसराईड. तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं तिन्ही वर्ड्स महत्त्वाचे आहेत. तुम्हाला जर विचारलं लिपिड कसं आहे, तर तुमचा आन्सर असायला पाहिजे सर लिपिड बायलेअर आहे. लिपिडचे 2 लेअर आहेत, पण लिपिडमध्ये मेन दुसरा कोणता एलिमेंट आहे तर फॉस्फरस आहे, त्याचा अर्थ फॉस्फोलिपिड आहे. आणि त्यातल्या त्यात फॉस्फोलिपिड कोणत्या टाईपचा आहे, तो ग्लिसराईड टाईपचा आहे, नोन ॲज फॉस्फोग्लिसराईड. बायोमॉलिक्यूलमध्ये याच्याबद्दल आपण डिटेल अजून डिस्कस करूया. तर सांगण्याचा मीन हा आहे की आपल्याकडे लिपिडचा बायलेअर आहे, तो फॉस्फोलिपिडनं बनलेला आहे आणि त्यातल्या त्यात फॉस्फोग्लिसराईड बनलेला आहे. तुम्ही म्हणणार सर हा जो बायलेअर्ड आहे, तर बायलेअर्ड एक्झॅक्ट कसा असेल, त्याचे हेड कसे आणि टेल कसे. तर पहा बाळांनो, बायलेअर्डमध्ये एक इम्पॉर्टंट स्टेटमेंट सांगितलं जातं. इन बायलेअर्ड बेसिकली बायलेअर्डचे जे हेड्स आहेत, द हेड्स आर डायरेक्टेड आउटवर्ड. हेड्स आर डायरेक्टेड आउटवर्ड्स and tails are directed inwards. And tails are directed inwards to protect from aqueous medium. To protect the cell, to protect the tail. To protect the tail from ॲक्वियस मीडियम. तुम्ही म्हणणार सर म्हणजे या लाईनचा मिनिंग नाही समजला, पुन्हा सांगतोय. मला असं म्हणायचं आहे, आपण काय करू, एक लिपिडचा बायलेअर ड्रॉ करू आणि लिपिडचा बायलेअर ड्रॉ केल्याच्या नंतर या स्टेटमेंटला पुन्हा एकदा इलॅबोरेट करू. आता पुन्हा पहा, मी इथं काय लिहितोय, लिपिडचा जो बायलेअर आहे तो कसा आहे. लिपिडचा जर एक मॉलिक्यूल ड्रॉ करा म्हटलं तर मी असा मॉलिक्यूल ड्रॉ करेल का. समजा हा त्याचा हेड असेल आणि हे लिपिडचे 2 टेल आहेत. म्हणजे इन शॉर्ट असं मी सांगेल, सो दिस इज नथिंग बट द हेड. दिस इज अ हेड आणि हा जो पार्ट आहे दिस इज नथिंग बट युअर टेल. तर बाळांनो कधी एक गोष्ट लक्षात ठेवायची, हेड जे असतात, हेड आर बेसिकली पोलर आणि हायड्रोफिलिक. हेड जे असतात ते पोलर आहेत आणि हायड्रोफिलिक आहेत. हायड्रोफिलिकचा अर्थ असतो जरी ते हेड पाण्याला टच केले तर त्याच्यावर पाण्याचा परिणाम काही होणार नाही, कारण हायड्रोफिलिक, फिलिक म्हणजे लविंग, हायड्रो म्हणजे वॉटर, जे पाण्याला लविंग आहेत असे. तर हेड जे आहेत, हेड बेसिकली आहेत हायड्रोफिलिक. हेड्स आर नथिंग बट हायड्रोफिलिक. दीज आर द हायड्रोफिलिक. आणि टेलचा जर विचार केलं, दे आर द हायड्रोफोबिक. ते हायड्रोफोबिक आहेत. फोबिया म्हणजे हेटिंग, फिलिक म्हणजे लविंग. जे पाण्यावर प्रेम करतात ते हेड आहेत, जे पाण्यापासून दूर दूर पळतात ते टेल आहेत. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, जर याच्या पुढे जाऊन जर तुम्हाला लिहायचं असेल तर हेड जे असतात दे आर द पोलर आणि टेल जर असेल दीज आर द नॉन पोलर. यस ऑर नो. आता मग मला एक सांगा, जर समजा मी असं म्हणू हा लिपिडचा एका लेअरबद्दल मी बोलतोय, दिस इज अ सिंगल लेअर, पण आपला लिपिड जो आहे तो लिपिड बायलेअर आहे. बायलेअर आहे याचा अर्थ जसा एक लेअर इथं असेल तसा दुसरा लेअर बाजूच्या या साईडनं असेल. आणि ही लेअर मला असा का ड्रॉ करावं लागेल, कारण मी स्टेटमेंट काय वर लिहिले आता व्यवस्थित पहा. मी स्टेटमेंट असं लिहिलं होतं की द हेड्स आर डायरेक्टेड टुवर्ड्स द आउटर साईड्स. हेड्स आर आउटर साईडला आहेत. म्हणजे जर समजा ही प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल अशी इतकी, करेक्ट. म्हणजे हे पहा बाळांनो व्यवस्थित, समजा मी जर असं हे स्ट्रक्चर ड्रॉ करू प्लाझ्मा मेम्ब्रेनचं, तर ह्या स्ट्रक्चरला मी झूम केल्यावर हे एवढं स्ट्रक्चर मला दिसतंय. या स्ट्रक्चरला जेव्हा झूम करेल तेव्हा मला एवढं स्ट्रक्चर दिसेल. तर या स्ट्रक्चरच्या आतल्या बाजूला सायटोप्लाझम आहे आणि बाहेरच्या बाजूला एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे. एक काम करू, या सेलच्या पलीकडच्या बाजूला लिहू मी, म्हणजे ही बाजू, दिस इज आउटर साईड, दिस इज आउटसाईड ऑफ अ सेल. ही सेलची आउटसाईड आहे आणि बाळांनो ही सेलची इनसाईड आहे. इनसाईड. तर मला सांगा आउटसाईडला काय आहे, तर आउटसाईडला बेसिकली लिक्विड मीडियम असेल, कारण आउटसाईडला इंटरसेल्युलर जंक्शन्स तयार होतात. तर त्या ठिकाणी बेसिकली फ्लुइड आहे. आणि सेलच्या आतल्या बाजूला पाहिलं तर सायटोप्लाझम आहे. म्हणजे दोन्ही बाजूला पाणी आहे. आणि दोन्ही बाजूला जर पाणी असेल तर या पाण्याचा कॉन्टॅक्ट जर टेलसोबत आला तर शक्यता आहे की टेल जे आहेत आपल्या ज्या सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन बनलेले आहेत ते त्यांची पोलॅरिटी किंवा बेसिकली ती नॉन फंक्शनल बनतील. म्हणून टेलला प्रोटेक्ट जर करायचं असेल तर पुन्हा इथं पहा,
जर मला टेलला प्रोटेक्ट करायचं असेल तर आउटर साईडला पण लिक्विड आहे वॉटर, इनर साईडला पण लिक्विड आहे वॉटर. इथं पण तुम्हाला भेटेल वॉटर आणि इनर साईडला पण तुम्हाला भेटेल वॉटर. तर हे दोन्ही ठिकाणच्या वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये टेलला जर आणायचं नसेल तर टेलला इनवर्ड आणायचं असेल, इनवर्ड घ्यावं लागेल. म्हणून मी असं म्हणलं टेल्स आर डायरेक्टेड इनवर्ड्स टू प्रोटेक्ट टेल फ्रॉम द ॲक्वस मीडियम. टेलला ॲक्वस मीडियममधून प्रोटेक्ट करण्यासाठी दोन्ही टेलला आत घेतलं आणि हेडला बाहेरच्या बाजूला ठेवलेलं आहे. कारण टेल हे हायड्रोफिलिक आहेत, सॉरी हेड जे ते हायड्रोफिलिक आहेत, पण आपल्या टेल ज्या आहेत त्या हायड्रोफोबिक आहेत. मग हायड्रोफोबिक जर असेल तर पाण्यापासून त्याला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. म्हणून टेल्स आर डायरेक्टेड इनवर्ड्स. हा एक लिपिडचा लेअर आहे. पण बाळांनो हे तर आपण 2 मॉलिक्यूल काढले, लेअर नाही काढला. तर लेअर काढण्यासाठी मला असे मेनी लिपिडचे मॉलिक्यूल ड्रॉ करावे लागतील आणि असे मेनी लिपिडच्या दुसऱ्या लेअरचे मॉलिक्यूल ड्रॉ करावे लागतील. म्हणजे अशा 2 लेअर बनावे लागतील आणि या स्ट्रक्चरला बेसिकली बोललं जातं लिपिड बायलेअर. याला काय बोललं जातं? हा लिपिडचा बायलेअर आहे. हे सगळं स्ट्रक्चर आपण हळूहळू ड्रॉ करणार आहोत. अगोदर फक्त इन्फॉर्मेशन घेऊया. लिपिडचा बायलेअर आहे. दुसरी गोष्ट म्हटलं तर हे जे लिपिड आहे बाळांनो, हे लिपिड जस्ट अ मिनिट, हे लिपिडचा बायलेअर झाला. लिपिडच्या बायलेअर नंतर जो दुसरा तुमचा सेकंड पार्ट आहे बी नंबरचा, त्या बी नंबरच्या पार्टला आपण म्हणू प्रोटीन. काय नाव आहे तो? प्रोटीनचा. आता मला एक सांगा, जर प्रोटीनचा पार्ट असेल तर प्रोटीन जे प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये स्कॅटर्ड झालेले आहेत ते प्रोटीन कसे आहेत? तर प्रोटीनला क्लासिफाय करावं लागतं. सो प्रोटीन्स आर बेसिकली स्कॅटर्ड ऑन द लिपिड बायलेअर. लिपिड बायलेअरमध्ये प्रोटीन स्कॅटर्ड आहेत. मी काय स्टेटमेंट यूज करतोय पहा रे बाळांनो, प्रोटीन्स आर स्कॅटर्ड. प्रोटीन्स आर स्कॅटर्ड ऑन लिपिड बायलेअर. लिपिडच्या बायलेअरमध्ये प्रोटीन स्कॅटर्ड झालेले आहेत. मग हे स्कॅटर्ड झालेले प्रोटीनला जर तुम्हाला क्लासिफाय करायचं म्हटलं, द प्रोटीन्स आर क्लासिफाईड पण ऑन द बेसिस ऑफ ईज ऑफ एक्सट्रॅक्शन. क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ, एक्झाममध्ये हेच विचारतात, ऑन द बेसिस ऑफ ईज ऑफ एक्सट्रॅक्शन. तुम्ही त्या प्रोटीनला कसं काढणार, त्या काढण्याच्या प्रोसेसनुसार प्रोटीनला क्लासिफाय केलं जातं. तुम्ही म्हणणार सर म्हणजे, मला असं म्हणायचं आहे की प्रोटीन एक्झॅक्ट प्रेझेंट कुठं आहेत? लिपिडचे तुमचे जे 2 बायलेअर आहेत त्या बायलेअरच्या कोणत्या ठिकाणावर प्रोटीन आहेत? प्रोटीन तुमचे एकदम सेंटरला ठेवलेले आहेत का प्रोटीन दोन्ही बायलेअरच्या बाजूला आहेत, पेरिफेरल साईडला आहेत? त्याच्यानुसार प्रोटीनला जर क्लासिफाय करायचं म्हटलं तर त्याला ईज ऑफ एक्सट्रॅक्शन म्हणतात. आता मला एक सांगा, अगोदर याचं क्लासिफिकेशन लिहूया. डिपेंडिंग अपॉन द ईज ऑफ एक्सट्रॅक्शन प्रोटीन्स आर 2 टाइप्स. द फर्स्ट वन इज नोन ॲज अ इंटिग्रल प्रोटीन आणि एक जे असणार आहेत बाळांनो दे आर नोन ॲज अ पेरिफेरल प्रोटीन. पहिले जे आहे ते इंटिग्रल आहेत आणि दुसरा जो आहे तो पेरिफेरल आहे. एक आहे इंटिग्रल आणि दुसरा आहे पेरिफेरल. बाळांनो जो इंटिग्रल प्रोटीन आहे, दिस इंटिग्रल प्रोटीन इज वन्स अगेन क्लासिफाईड अंडर 2 पार्ट्स. कोणते 2 पार्ट्स आहेत बरं? इंटिग्रल प्रोटीनचा पहिला पार्ट येतो पार्शियली बरीड प्रोटीन, पार्शियली बरीड प्रोटीन, आणि एक जे आहे ते टोटली बरीड प्रोटीन. टोटली बरीड प्रोटीन आर ऑल्सो नोन ॲज अ टनल प्रोटीन. दे आर नोन ॲज अ टनल प्रोटीन. आणि पेरिफेरल आहेत याचा अर्थ हे आउटर साईडला प्रेझेंट असतील, आउटर साईडला, आणि जे इंटिग्रल असतील त्याला इंट्रिन्सिक किंवा इनर साईडला प्रेझेंट असतात किंवा इन मेम्ब्रेन, इनसाइड द मेम्ब्रेन हे प्रोटीन प्रेझेंट आहेत. करेक्ट. तुम्ही म्हणणार की सर हे सगळं जर आपल्याला डिस्कस करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला डायग्राम पण ड्रॉ करावी लागेल. डायग्राम ड्रॉ केलं की हा सगळाच कंटेंट तुमच्या लक्षात येऊन जाईल की बाहेरच्या बाजूचे प्रोटीन्स कोणते आहेत आणि आतल्या बाजूचे प्रोटीन्स कोणते आहेत. दे आर नोन ॲज इंटिग्रल प्रोटीन. आता क्वेश्चन हा आहे, या प्रोटीनला क्लासिफाय केल्यानंतर आता एक असं मॉडेल आहे जे मॉडेल एक्सप्लेन करतं की एक्झॅक्ट प्लाझ्मा मेम्ब्रेन कशी बनलेली आहे. तर या प्लाझ्मा मेम्ब्रेनचं जे एक्झॅक्ट मॉडेल आहे त्या मॉडेलचं नाव आहे फ्लुइड मोझॅइक मॉडेल गिवन बाय सिंगर अँड निकोल्सन. तर सिंगर अँड निकोल्सननं दिलेलं फ्लुइड मोझॅइक मॉडेल मी आता इथे लिहिणार आहे. कोणतं मॉडेल? सिंगर अँड निकोल्सननं दिलं फ्लुइड मोझॅइक मॉडेल. तर पहा बाळांनो, द मॉडेल इज गिवन बाय, तर त्याला आपण असं म्हणू प्लाझ्मा मेम्ब्रेन मॉडेल. प्लाझ्मा मेम्ब्रेन मॉडेल. प्लाझ्मा मेम्ब्रेनचं जे काही मॉडेल आहे, दिस मॉडेल इज ॲक्च्युली गिवन बाय अ वेल नोन सायंटिस्ट
that is known as a Singer and Nicholson plasma membrane model is given by Singer and Nicholson. Singer and Nicholson in the year 1972. 1972 मध्ये सिंगर आणि निकोल्सननं प्लाझ्मा मेम्ब्रेनचं मॉडेल दिलं. बरं, मॉडेल देते वेळेस त्यांनी त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मॉडेलला एक नाव दिलं. त्यांनी नाव काय दिलं होतं? दॅट इज नोन ॲज अ फ्लुइड मोझाईक मॉडेल. मॉडेल इज कॉल्ड अँड द नेम काय आहे त्या मॉडेलचं? द नेम इज फ्लुइड मोझाईक मॉडेल. व्यवस्थित पहा बाळांनो, फ्लुइड मोझाईक मॉडेल. तुम्ही म्हणणार सर हे फ्लुइड मोझाईक मॉडेल नाव देण्याची गरज काय? फ्लुइड मोझाईकचा मीन काय आहे? आता फ्लुइड मोझाईकचा मीन काय असतो व्यवस्थित पहा. एक काम करू आपण, हे फ्लुइड मोझाईक मॉडेल अगोदर आपण इथं ड्रॉ करूया आणि ड्रॉच्या नंतर आपण याची सगळी इन्फॉर्मेशन या ठिकाणी लिहूया. आता आपण इतक्या वेळापर्यंत जी काही इन्फॉर्मेशन बोर्डवर लिहिली त्याला पिक्टोरियल अगोदर घेऊ. तर पहा, पिक्टोरियल घेते वेळेस आपण आता हे डिस्कस केलं होतं, लिपोप्रोटीन मॉडेल जे आहे किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेनचं जे मॉडेल आहे, जे लिपिड आणि प्रोटीन बनलेलं आहे, त्याच्यामध्ये लिपिड तो बायलेअरचा आहे. बरं, लिपिडचा जर बायलेअर दाखवा म्हटलं बाळांनो, तर हा लिपिडचा बायलेअर होऊ शकतो का? पहा, दिस इज अ वन लेअर ऑफ द लिपिड. हा लिपिडचा वन लेअर आहे. सो दिस इज वन लिपिड ऑफ लेअर. हा लिपिडचा वन लेअर आहे. सो दीज आर नथिंग बट द वन लेअर ऑफ अ लिपिड. हा लिपिडचा एक लेअर आहे. आणि अशाच पद्धतीचा एक दुसरा लेअर या बाजूला असेल का बाळांनो? कारण लिपिडचा बाय लेअर प्रेझेंट आहे आणि लिपिडच्या एका मॉलिक्यूलमध्ये एका साईडला हेड असतं आणि एका साईडला टेल आहेत. पण टेल्स आर डायरेक्टेड इनवर्ड्स आणि हेड्स आर डायरेक्टेड आउटवर्ड. म्हणून मला हेडला दोन्ही कंडिशनमध्ये आउटवर्ड दाखवावं लागतं आणि टेल जे आहेत त्या टेलला इनवर्ड्स दाखवावं लागतं. सो द टेल्स आर डायरेक्टेड इनवर्ड अँड हेड्स आर डायरेक्टेड आउटवर्ड. आणि हेड जे आहेत बाळांनो त्यांना आपण आउटवर्ड दाखवलेलं आहे. ओके, सो दिस इज अ स्ट्रक्चर. म्हणजे याचा अर्थ हा मी लिपिडचा बायलेअर ड्रॉ केलेला आहे. हा काय आहे? दिस इज नथिंग बट द लिपिड बायलेअर. मी इथं त्याचं नाव लिहितो. सो धिस स्ट्रक्चर इज नथिंग बट द लिपिड बायलेअर. हा लिपिडचा बायलेअर आहे. पण आपण असं सांगितलं फक्त लिपिड आणि प्रोटीन बनलेले नाही आहेत, तर कार्बोहायड्रेटचं प्रमाणही आहे. पण ठीक आहे, आपण एक एक जर दाखवायचं म्हटलं तर लिपिड, तर लिपिडचा जर पहिला पॉईंट असा लिहिला तर लिपिडचा हा पार्ट कोणता असेल बाळांनो? दिस इज नथिंग बट द हेड. हे काय असेल? हेड. आणि हा जो पार्ट आहे दिस इज नथिंग बट युअर टेल. तर याचा अर्थ ही तुमची टेल आहे. आणि टेलला इनवर्ड का केलेलं आहे? कारण टू प्रोटेक्ट द टेल फ्रॉम द ॲक्वस मीडियम, कारण इट इज कंपोज फ्रॉम द सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. मग मला जर हेच लिहायचं असेल, याला मी छोटंसं मिनिमाइज करतो, या साईडला थोडंसं पुश करतो आणि इथे याची माहिती लिहितो. काय बरं, टेल्स ज्या आहेत, टेल्स दे आर कंपोज्ड, टेल्स आर कंपोज्ड फ्रॉम सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. कशापासून? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. सो दे नीड प्रोटेक्टेड फ्रॉम द ॲक्वस मीडियम. सो दे नीड टू प्रोटेक्ट फ्रॉम ॲक्वस मीडियम. ते ॲक्वस मीडियमपासून आपल्याला प्रोटेक्ट करायचे आहेत. येस ऑर नो? सो द टेल्स आर नीड टू बी प्रोटेक्टेड फ्रॉम द ॲक्वस मीडियम. आणि टेलला जर ॲक्वस मीडियमपासून प्रोटेक्ट करायचं असेल तर टेलला आपल्याला इनवर्ड घेतलेलं आहे. आणि मी ते दिले बघा, दे आर कंपोज फ्रॉम द सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आता नेक्स्ट, या ज्या काही टेल्स आणि हेडचं स्ट्रक्चर आहे, यानंतर आता लिपिड प्रोटीनला पण आपल्याला अरेंज करायचं आहे. प्रोटीन दोन प्रकारचे आहेत. एक प्रोटीन असे आहेत जे इंटिग्रल आहेत. इंटिग्रल म्हणजे काय? जे प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आत आहेत, इंटरनल आहेत, इंट्रिन्सिक आहेत. आणि एक प्रोटीन बाहेरच्या बाजूला आहेत. बरं, जे प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतच्या बाजूला आहेत त्याचे दोन टाईप आहेत. कोणते कोणते दोन टाईप आहेत बाळांनो? आपण पाहिले, काही जे आहेत ते असे पार्शियली बरीड आहेत. पहा तुम्ही, पुन्हा एकदा मी वरची लाईन दाखवतो, पार्शियली. पण काही जे ते असे कम्प्लिटली टोटली बरीड आहेत का रे? म्हणजे जे प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतले प्रोटीन आहेत ते दोन टाईपचे आहेत. काही जण जे आहेत ते असे कम्प्लिटली बरीड आहेत आणि काही जण जे आहेत ते असे पार्शियली बरीड आहेत. म्हणजे याचं नाव काय लिहू? दीज आर नथिंग बट द पार्शियली बरीड. दीज आर पार्शियली बरीड प्रोटीन. आणि जर याचं नाव लिहा म्हटलं तर याचं लिहू का बाळांनो? दीज आर नथिंग बट द टोटली बरीड प्रोटीन. हे टोटली बरीड आहेत. बरं बाळांनो, जे टोटली बरीड प्रोटीन्स आहेत, मला वाटतं त्यालाच आपल्याला टनेल प्रोटीन म्हणता येतं का? टनेल म्हणजे बोगदा, एका साईडने गेलं की डायरेक्ट दुसऱ्या बाजूला बाहेर निघतं.
एखाद्या व्हॅलीमधून. तर विचार करा बरं, इथून जर एखादा मॉलिक्युल आला तर जसा ट्रान्सपोर्ट करून पलीकडच्या बाजूला निघेल. देअरफॉर टोटली बरीड प्रोटीन ऑर नोन ॲज अ टनल प्रोटीन. याचा अर्थ हे टनेल प्रोटीन्स आहेत. दीज आर कॉल्ड टनेल प्रोटीन्स. काय डाऊट? म्हणजे टनेल प्रोटीन आणि पार्शली बरीड प्रोटीन्स आर द टाईप ऑफ इंटिग्रल प्रोटीन. जे इंट्रिन्सिक प्रोटीन आहेत हे त्याचा टाईप आहे. म्हणून मी या ठिकाणी क्लासिफाय करते वेळेस तुम्हाला असं नाव लिहूनच दिलं होतं की दोन प्रकारचे प्रोटीन्स आहेत. एक प्रोटीन जे आहेत ते इंटिग्रल आहेत, इनर आहेत, आणि एक पेरिफेरल आहे, एक्सट्रिन्सिक आहेत. मी याचे नावं अजूनही दोन लिहू शकतो. याचं जे नाव आहे इंटिग्रलचं, दॅट इज नोन ॲज अ इंट्रिन्सिक प्रोटीन. आणि जे पेरिफेरल आहेत दे आर ऑल्सो नोन ॲज अ एक्सट्रिन्सिक प्रोटीन, म्हणजे जे बाहेरच्या बाजूला प्रेझेंट आहेत. काय डाऊट? ठीक आहे. बरं, जस्ट अ मिनिट. आता मला एक सांगा, हे जे काही आहे, हे जे स्ट्रक्चर आपण ड्रॉ करतोय, तर याच्यामध्ये आपण आतापर्यंत काय काय ड्रॉ केले बाळांनो? यामध्ये आपण दाखवलं आहे लिपिडचं बायलेअर आहे. त्यानंतर जे लिपिडचे बायलेअर आहे त्याच्यामध्ये हेड्स बाहेरच्या बाजूला आहेत आणि टेल आतल्या बाजूला आहे. त्यानंतर जे प्रोटीन्स आहेत, प्रोटीन पार्शियली बरीड पण आहेत आणि टोटली बरीड प्रोटीन हे सुद्धा आहेत. पण हे दोन्ही प्रोटीन इंटिग्रलचा पार्ट आहेत. आता पेरिफेरल प्रोटीन पण आहेत. सो दिस पेरिफेरल प्रोटीन म्हणजे जे की बाहेरच्या बाजूला प्रोटीन्स आहेत, दिस पेरिफेरल प्रोटीन आर शोन लाईक दिस. पहा, हा जो आहे हा पेरिफेरल प्रोटीन दिसेल आहे का बाळांनो? सो दीज प्रोटीन्स आर ॲक्च्युली प्रेझेंट ऑन आउटर साईड. तर हे या पद्धतीचे प्रोटीन्स असतील बाळांनो. सो दीज आर द आउटर साईड प्रोटीन. दीज आर नोन ॲज ॲक्च्युली पेरिफेरल प्रोटीन. पेरिफेरल प्रोटीन म्हणजे जे बाहेरच्या बाजूला प्रेझेंट आहेत. मग याचं जर नाव लिहायचं असेल तर मी तर नाव लिहू का? दीज आर नथिंग बट द पेरिफेरल. दीज आर नोन ॲज पेरिफेरल प्रोटीन्स. एनी डाऊट? बरं, आता हे पेरिफेरल प्रोटीनच्या नंतर प्रश्न येतो की जर आपल्याकडे जे काही तुम्ही कार्बोहायड्रेटबद्दल बोलला होतात तो पण प्रेझेंट आहे का? तर लक्षात ठेवा, काही काही ठिकाणी तुम्हाला कार्बोहायड्रेटच्याच या ठिकाणी असा काही मॉलिक्यूल दाखवलेले आहेत. पहा, एनसाठी जर तुम्ही चांगली पाहिली तर म्हणजे काही काही ठिकाणी हे मॉलिक्युल्स आहेत. आणि दीज आर नथिंग बट द शुगर. याला शुगर बोललं जातं. जेव्हा तुम्ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व करणार तर कधीही पेरिफेरल प्रोटीनला जर असा एक पार्ट जर दिसला तर लक्षात ठेवायचं ते ॲक्च्युली शुगरबद्दल डिस्कस करते. आणि शुगर इज नथिंग बट द कार्बोहायड्रेट. म्हणून आपण सुरुवातीलाच लिहिलं होतं 3 पार्ट असे आहेत की ज्या 3 पार्टपासून प्लाझ्मा मेम्ब्रेन बनलेली आहे. लिपिड, प्रोटीन आणि सम अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट. पण कार्बोहायड्रेट्स आर हिअर इन द फॉर्म ऑफ शुगर. शुगरच्या फॉर्ममध्ये ते कार्बोहायड्रेट आहेत. करेक्ट? बरं, मला सांगा, हे कंप्लीट स्ट्रक्चर आहे तुमच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनचं. मग आता क्वेश्चन असा येतो की सर या प्लाझ्मा मेम्ब्रेनला ॲक्च्युली फ्लुइड मोझाईक मॉडेल असं नाव का दिलं होतं सिंगर अँड निकोल्सननं? तुम्ही इथे जस्ट पाहिलेलं आहे पहा. इट इज नोन ॲज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन मॉडेल इज नोन ॲज द फ्लुइड मोझाईक मॉडेल. याला फ्लुइड मोझाईक मॉडेल म्हणण्याचं रिझन काय? तर ते फ्लुइड मोझाईक मॉडेल म्हणण्याचं रिझन मी आता खाली लिहितोय. पहा, हे जे फ्लुइड मोझाईक मॉडेल आहे, या फ्लुइड मोझाईक मॉडेलला आपण असं म्हणूया, व्यवस्थित पहा. पुन्हा त्यांचं नाव काय आहे बाळांनो? एक आहे म्हणलं द फ्लुइड आणि दुसरं काय आहे? मोझाईक मॉडेल. बाळांनो, फ्लुइड म्हणजे लिपिडला साठी नाव दिलं असेल का? लिपिड. कारण लिपिड जर पाहत असाल तर लिपिड ही फ्लुइडिटी दाखवतं, म्हणजे मुवमेंट दाखवतं. आणि जर समजा मी मोझाईक म्हणू तो मोझाईक हे प्रोटीनसाठी वापरलेला वर्ड आहे. प्रोटीन्स म्हणजे इन शॉर्ट वी कॅन से प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मॉडेलमध्ये जे फ्लुइडिटी दाखवणार आहे, सतत ज्याच्यामध्ये लवचिकता आहे ते लिपिड आहे. आणि ज्याच्यामध्ये जो असा स्कॅटर्ड झालेला आहे तो प्रोटीन आहे. बरं, याला मोझाईक का म्हटलं जातं? जर समजा आपण अशी कधी गाय पाहिली असेल की जिच्या बॉडीवर व्हाईट कलरच्या गायीवर ब्लॅक कलरचे स्पॅचेस किंवा ब्लॅक कलरच्या गायीवर व्हाईट कलरचे स्पॅचेस, तर ते कसं दिसतं पहा ना, की म्हणजे असं एकदम मोझाईक पॅटर्नसारखं दिसतं. मोझाईक पॅटर्न म्हणजे असे तुटक तुटक असे स्पॅचेसच्या फॉर्ममध्ये असलेलं स्ट्रक्चर. मग तसं जर स्पॅचेसच्या फॉर्ममध्ये स्ट्रक्चर असेल तर प्रोटीन आपले तसेच दिसत आहे ना. प्रोटीन हे मोझाईक पॅटर्नसारखे दिसत आहे, कारण काही काही ठिकाणी असे लावलेले प्रोटीन दिसत आहे तुम्हाला. म्हणून प्रोटीन्स आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ मोझाईक, असा स्पॅचेसच्या फॉर्ममध्ये आहे. आणि लिपिड जर कोण असेल तर लिपिड तुमचा फ्लुइड आहे. म्हणून फ्लुइडसाठी वर्ड वापरला आहे लिपिड आणि मोझाईकसाठी वर्ड वापरला आहे प्रोटीन. किंवा याच्या उलट लिपिडसाठी वर्ड त्यांनी फ्लुइड वापरला आहे आणि प्रोटीनसाठी वर्ड यूज केला आहे मोझाईक. आणि खरं प्लाझ्मा मेम्ब्रेनचं मॉडेल लिपोप्रोटीन मॉडेल तर आहे, म्हणजेच फ्लुइड मोझाईक मॉडेल तर आहे. मग आता मला एक सांगा, व्हॉट इज द फंक्शन ऑफ अ लिपिड? आणि या ठिकाणचं लिपिड कसं असेल? हे जे लिपिड असतं दिस लिपिड इज अ क्वाझी फ्लुइड लिपिड आहे. तुम्ही म्हणा सर क्वाझी फ्लुइड म्हणजे काय?
क्वाझी फ्लुइड म्हणजे असं लिक्विड किंवा असं लिपिड जे की 100% पातळ पण नाही आणि 100% घट्ट पण नाही. म्हणजे आपण जनरली साखरेचा जो पाक खातो ना गुलाबजामुनमधला, तर गुलाबजामुनमधला जो पाक आहे तो अति लिक्विड पण नसतो आणि अति सॉलिड पण नसतो, तर तो बेसिकली क्वाझी फ्लुइड आहे. काही काही मुलांचं मराठी मीडियम, काही काही जणांचं इंग्लिश मीडियम असतं, काही काही जण सेमीचे असतात. सेमी म्हणजे अर्ध मराठी अर्ध इंग्लिश, तसं सेमीच्या ठिकाणी तर क्वाझी वर्ड यूज केला आहे. तर हे लिपिड जे आहे ते कसं आहे, क्वाझी फ्लुइड. क्वाझी फ्लुइड म्हणजे नॉट 100% लिक्विड, नॉट 100% सॉलिड. करेक्ट. बरं, हे क्वाझी फ्लुइड जे, हे क्वाझी फ्लुइडमुळं काय होतं, इट हेल्प्स कशासाठी मदत करतं क्वाझी फ्लुइड, काही महत्त्वाचे फंक्शन्स आहेत. पण मला एक सांगा, आपल्या लिपिडच्या बायलेअरमध्ये प्रोटीन अरेंज केलेले आहेत का? तर या प्रोटीनला जर अशी लॅटरल मुवमेंट दाखवायची असेल तर तुमचं लिपिडमध्ये इलॅस्टिसिटी असणं गरजेचं आहे. म्हणून जर लिपिड फ्लुइड जर नसतं, फ्लुइड असणं म्हणजे थोडंसं लवचिक, जर लवचिक नसतं तर मधले जे प्रोटीन्स आहेत ते प्रोटीन अशी लॅटरल मुवमेंट दाखवू शकतील का बाळांनो? नाही. म्हणून मी असं म्हणतोय, जे क्वाझी फ्लुइड नेचर आहे, इट हेल्प्स फॉर द लॅटरल मुवमेंट ऑफ द प्रोटीन. सो इट हेल्प्स फॉर the lateral movement of protein within a lipid bilayer. लिपिडच्या पूर्ण बायलेअरमध्ये, लिपिडच्या बायलेअरमध्ये प्रोटीनला जर अशी लॅटरल मुवमेंट जर दाखवायची असेल तर त्या लॅटरल मुवमेंटला दाखवण्यासाठी मी इथं पुन्हा ती डायग्राम घेतो. पहा, या डायग्राममध्ये जर तुम्हाला दिसत असतील तर हे जे काही प्रोटीन्स आहेत, या प्रोटीनला जर अशी लॅटरल मुवमेंट शो करायची असेल तर लिपिडमध्ये इलॅस्टिसिटी असणं अपेक्षित आहे, फ्लुइडिटी असणं अपेक्षित आहे. सो दॅट लॅटरल मुवमेंट ऑफ द लिपिड इज डन ओनली ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ फ्लुइड किंवा क्वाझी फ्लुइड नेचर ऑफ द लिपिड. लिपिडच्या क्वाझी फ्लुइड नेचरमुळे हे सगळं पॉसिबल आहे. बरं, हे याचं इतकंच काम आहे का? क्या ही जी फ्लुइडिटी आहे ती अजून काही गोष्टीसाठी कामाला येते? तर यस, दिस क्वाझी फ्लुइड नेचर ऑल्सो हेल्प्स, इट ऑल्सो हेल्प्स फॉर द सेल. सेलला काय काय कामासाठी येतं? नंबर 1, सेलची जर ग्रोथ करायची असेल तर प्लाझ्मा मेम्ब्रेन इलॅस्टिक पाहिजे ना, तरच सेलची ग्रोथ होईल. याचा अर्थ इट हेल्प्स फॉर द सेल ग्रोथ, सेल ग्रोथमध्ये काम करतं. दुसरं, एका सेलमध्ये आणि दुसऱ्या सेलमध्ये इंटरसेल्युलर जंक्शन जर तयार करायचं असेल तर ही लिपिडची तर लेअर आहे, जी आउटरमोस्ट लेअर आहे, कारण लिपिडचे हेड आउटर साईडला आहेत ना, तर ते हेडच एकमेकांसोबत कॉन्टॅक्टमध्ये येतील. तर इन शॉर्ट वी कॅन से इट हेल्प्स इन ग्रोथ and the formation of intercellular junction. इंटरसेल्युलर जंक्शन तयार करण्यासाठी सुद्धा याचं काम आहे. तिसरं, इट हेल्प्स इन सिक्रिशन, कारण प्लाझ्मा मेम्ब्रेनने जर वेगवेगळ्या गोष्टी सिक्रिट केल्या तर एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटीला त्याला सर्वांना हेल्प होतं. सो इट हेल्प्स फॉर सिक्रिशन. इट ऑल्सो हेल्प फॉर एंडोसायटोसिस. जर एखाद्या पदार्थाला बॉडीच्या आत, सेलच्या जर आत घ्यायचं असेल तर ती इलॅस्टिक मेम्ब्रेन असणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, इट हेल्प्स इन सेल डिव्हिजन. जर सेलला डिवाईड करायचं असेल, एकाच्या 2 बनवायचे असेल तर प्लाझ्मा मेम्ब्रेन इलॅस्टिक असणं गरजेचं आहे. सो दीज आर द 5 फंक्शन्स. आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं खूपच इम्पॉर्टंट आहे. एक्झामला हेच विचारतात, व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ द क्वाझी फ्लुइड नेचर ऑफ द लिपिड. लिपिडच्या क्वाझी फ्लुइड नेचरचं काम काय? तर पहिलं आन्सर असायला पाहिजे, द लॅटरल मुवमेंट ऑफ प्रोटीन विदिन द बायलेअर ऑफ द लिपिड. Second, it helps in the cell growth, intercellular junction formation, secretion, endocytosis and cell division. आणि सेल डिव्हिजनमध्ये सुद्धा हे खूपच इम्पॉर्टंट रोल असा प्ले करतं, यात काहीच डाऊट नाही. पण बाळांनो, मला एक सांगा, ही जर लिपिड इतकी क्वाझी फ्लुइड जर होत राहिली तर ती कोलॅप्स होऊन जाईल ना. अति इलॅस्टिसिटी पण कामाची नाही, त्यासाठी थोडीशी रिजिडिटी लागते. आणि थोडीशी रिजिडिटी देण्यासाठी कोलेस्ट्रॉल काम करतं. सो सम अमाऊंट ऑफ कोलेस्ट्रॉल इज ऑल्सो प्रेझेंट. तर मी इथं लिहितो, some amount of cholesterol also present. हे पहा, some amount of cholesterol also present. कशासाठी बरं? टू प्रोव्हाइड द रिजिडिटी, टू प्रोव्हाइड्स रिजिडिटी. तर रिजिडिटी देण्यासाठी कोलेस्ट्रॉल काम करतं, टू प्रोव्हाइड द रिजिडिटी. मग तुम्ही म्हणणार सर हे तर तुम्ही डायग्राममध्ये दाखवलंच नाही. तर डायग्राममध्ये आपण एका ठिकाणी कोलेस्ट्रॉल पण दाखवूया. ओके, तर हे पहा बाळांनो, तर या ठिकाणी आता इथं स्पेस कुठे आहे? ठीक आहे,
मी असं म्हणतो या ठिकाणी कुठेतरी इथं असं कोलेस्ट्रॉल असेल बघा, येलो कलर नाही, कलर चेंज करूया, व्हाईट कलर घेऊ. सो दिस इज नथिंग बट युअर कोलेस्ट्रॉल. तर मी याला या ठिकाणी लिहितो, दिस इज अ कोलेस्टेरॉल. आणि कोलेस्ट्रॉलचं काम काय आहे, अति रिजिडिटी जर झाली तर प्लाझ्मा मेम्ब्रेन कोलॅप्स होण्याची शक्यता असते. तर त्याला थोडंसं लवचिकतेपासून रिजिडिटी देण्यासाठी कोलेस्ट्रॉल काम करतं. करेक्ट. बरं बाळांनो, आपण इथं जे शुगर लिहिलेलं आहे, ह्या शुगरचं काय काम असेल रे? शुगर हेल्प्स फॉर सेल टू सेल इंटरॅक्शन. सेल टू सेल इंटरॅक्शनला ही शुगर कामाला येते. जिथे तुम्ही शुगर दाखवले आहेत ना, सो दीज शुगर मॉलिक्युल्स हेल्प्स फॉर सेल टू सेल रिकग्निशन. तर इथं लिहू आपण, द शुगर हेल्प्स फॉर सेल टू सेल इंटरॅक्शन. सेल टू सेल इंटरॅक्शन, सेल टू सेल इंटरॅक्शन करण्यासाठी शुगर अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करते. आर यू गेटिंग द पॉईंट? माझा कन्सेप्ट समजतो का व्यवस्थित पहा बाळांनो. तर या सगळ्या स्ट्रक्चरला बेसिकली बोललं जातं प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या स्ट्रक्चरला एका 2 मिनिटामध्ये आपण रिवाईज करूया. आपण काय घेतले पहा. जर छोट्या लेवलला जर पाहायचं म्हटलं, तुम्हाला सहज आणि अतिशय कमी काळामध्ये लक्षात येईल. आपण हे लिहिलं होतं की प्लाझ्मा मेम्ब्रेनचे जे काही स्ट्रक्चर आहे, एक मिनिट हां, इथून सुरुवात केलं. तर प्लाझ्मा मेम्ब्रेन काय बाळांनो, प्लाझ्मा मेम्ब्रेन इज अ आउटर मोस्ट लिमिटिंग बाउंड्री ऑफ अ सेल. म्हणून याचं नाव आहे प्लाझ्मा लेमा. याला म्हणतात सेल मेम्ब्रेन, याला म्हणतात बायो मेम्ब्रेन कारण ही लिव्हिंग आहे. याला युनिव्हर्सल मेम्ब्रेन का म्हणतात, कारण इट इज प्रेझेंट इन ऑल टाईप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी अँड ॲनिमलिया. बरं, डिटेल स्ट्रक्चर प्लाझ्मा मेम्ब्रेनचं आपण तेव्हा डिस्कस केलं जेव्हा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची डिस्कवरी झाली 1950ला. मग मी असं म्हणू शकतो का रे की सर्वात पहिली जी वेल डिस्कस सेल आहे, जिच्यावर आपण प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर डिटेल डिस्कस केले, ती सेल म्हणजे ह्युमन आरबीसी असेल. तर ह्युमन आरबीसी बेसिकली कशानं कंपोज केले, लिपोप्रोटीन आणि थोड्याफार प्रमाणात कार्बोहायड्रेट. पण लिपिड जर असेल तर लिपिड 40% आणि प्रोटीन 52% आहे. बरं, आता मला एक सांगा, इथं लिपिडबद्दल असं बोललं जातं लिपिड बायलेअर असतं. आणि लिपिडमध्ये कोणतं लिपिड आहे, लिपिडचा जो बायलेअर आहे त्याच्यात लिपिड फॉस्फोलिपिड आहे. पण तुम्ही म्हटलात नाही त्याच्यामध्ये सर पर्टिक्युलर सांगा, तर पर्टिक्युलर फॉस्फोग्लिसराईड आहे. नेक्स्ट, लिपिडचे बेसिकली कसे मॉलिक्यूल असतात, हेड्स आणि टेलनं बनलेल्या लिपिडचा एक मॉलिक्यूल आहे. तर त्याचे हेड्स आर डायरेक्टेड आउटवर्ड, कारण हेडला पाण्यापासून काहीच भीती नाही. बट टेल्स आर डायरेक्टेड इनवर्ड, टेलला आत घेतलेलं आहे का, कारण टू प्रोटेक्ट इट फ्रॉम द ॲक्वस मीडियम. टेल हायड्रोफोबिक असते, त्याला पाण्याची भीती असते, म्हणून टेलला आत घेतलं जातं. नेक्स्ट, मग आपण एक लिपिडचा बायलेअर काढला होता असा, त्याच्यामध्ये हेड दाखवलं हायड्रोफिलिक जे पोलर आहेत. आणि जर मी टेल्सबद्दल बोलू ते हायड्रोफोबिक आहेत जे की नॉन पोलर आहेत. मग हे जे 2 लेअर आहेत, ह्या 2 लेअरसोबतच म्हणजे लिपिडसोबत आपल्याकडे प्रोटीन पण आहेत. पण प्रोटीनला 2 पद्धतीनं क्लासिफाय केलं आहे, ऑन ईज ऑफ एक्स्ट्रॅक्शन. काही जण म्हणतील की सर हे ऑन ईज ऑफ एक्स्ट्रॅक्शन काय होतं. आता मला एक सांगा, तुम्हाला जर म्हटलं तुम्हाला एक लिपिडचा लेअर दिला, प्लाझ्मा मेम्ब्रेन दिली आणि तुम्हाला म्हटलं याच्यातून मला प्रोटीन काढून दाखवा, तर तुम्हाला कोणता प्रोटीन सहज काढता येईल, जो प्रोटीन पेरिफेरल बाजूला आहे, बाहेरचा प्रोटीन सहज काढता येतो. पण एक इंटिग्रल प्रोटीन जे टनेल प्रोटीन आहे त्याला काढायला वेळ लागेल ना, आणि डिफिकल्टीज येईल. म्हणजे ॲक्च्युली आपल्याला ते काढत बसायचं नाही आहे, पण डिपेंड करतं ईज ऑफ एक्स्ट्रॅक्शन. त्याला रिमूव्ह करायचं, एक्स्ट्रॅक्शन करण्याच्या बेसिसवर जर पाहायला गेलं तर किती पद्धतीने क्लासिफाय करता येतं. सो डिपेंडिंग अपॉन द यूज ऑफ एक्स्ट्रॅक्शन प्रोटीन्स आर क्लासिफाईड ॲज अ इंटिग्रल अँड पेरिफेरल. आणि जे इंटिग्रल आहे त्याला इंट्रिन्सिक म्हणू, पेरिफेरल आहे त्याला एक्सट्रिन्सिक म्हणू. म्हणून जे इंटिग्रल प्रोटीन्स आहेत, जे आतले प्रोटीन्स आहेत बाळांनो, ते इंटिग्रल प्रोटीनला 2 नाव आहेत, 2 टाईप आहेत. एक पार्शियली बरीड, काही जण जे ते थोड्याच काळासाठी बरीड आहेत, आणि रिमेनिंग प्रोटीन टोटली बरीड आहेत, म्हणजे आउटर साईडपासून सेलच्या डायरेक्ट इनर साईडपर्यंत. ओके, बरं. म्हणून जे टोटली बरीड प्रोटीन्स आहेत त्यालाच काय नाव दिलं जातं, टनल प्रोटीनही बोललं जातं, टनल प्रोटीन. प्लाझ्मा मेम्ब्रेन मॉडेल जे ते इट इज गिवन बाय सिंगर अँड निकोल्सन 1972, 1972ला मॉडेल दिलं. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार हे फ्लुइड मोझाईक मॉडेल आहे. कोणतं मॉडेल, फ्लुइड मोझाईक. पण बाळांनो मला सांगा, फ्लुइड वर्ड कोणासाठी यूज केला आहे, फ्लुइड वर्ड इज यूज्ड, ती इन्फॉर्मेशन इथं लिहू. फ्लुइड वर्ड इज यूज्ड फॉर द लिपिड आणि मोझाईक यूज्ड फॉर द प्रोटीन, कारण प्रोटीन ही स्कॅटर्ड फॉर्ममध्ये आहेत. त्यानंतर बरं, लिपिड जे ते एक्झॅक्ट 100% फ्लुइड आहे का, तर नाही, तर ते क्वाझी फ्लुइड आहे. 50% फ्लुइड, 50% रिजिड असं आहे. मग हे कशासाठी कामाला येतं, द लिपिड हेल्प्स फॉर द लॅटरल मुवमेंट ऑफ द प्रोटीन विदिन द बायलेअर. लिपिडचा बायलेअरमध्ये जर प्रोटीनला मुवमेंट करायचं असेल, लॅटरल मुवमेंट, तर त्याला हेल्प करतं. आणि सर्वात महत्त्वाचं, व्हॉट इट हेल्प्स, इट ऑल्सो हेल्प फॉर द सेल ग्रोथ, इंटरसेल्युलर जंक्शन, सिक्रिशन, एंडोसायटोसिस अँड सेल डिव्हिजन.
एखाद्या पदार्थाला आत घ्यायचं असेल तरी सेल इलास्टिक असणं गरजेची आहे. जर सेलचं डिव्हिजन, सेलची ग्रोथ करायची असेल तरी सेलची मेम्ब्रेन इलास्टिक गरजेची आहे. दॅट इलास्टिसिटी इज ॲक्च्युली प्रोव्हाइडेड बाय द क्वाझी फ्लुइड नेचर ऑफ द लिपिड. पण अति इलास्टिसिटी कामाची आहे का? नाही. म्हणून थोडीफार रिजिडिटी देण्यासाठी कोलेस्ट्रॉल कामाचं आहे. आणि सोबत आपण जे शुगर दाखवलं होतं कार्बोहायड्रेट हेल्प्स फॉर सेल टू सेल रिकग्निशन. आता सेल टू सेल रिकग्निशन म्हणजे कसं? समजा ह्युमनचे स्पर्म फिमेलच्या बॉडीमध्ये जर गेले तर फिमेलच्या बॉडीच्या ओहमला कसं कळावं? हे ह्युमनच्या मेलचे स्पर्म आहेत. तर बेसिकली काही असे शुगर मॉलिक्युल असतात जे एकमेकाला आयडेंटिफाय हेल्प करतात. तर म्हणजे ह्युमन मेलच्या स्पर्मने ह्युमन फिमेलच्या ओहमला आयडेंटिफाय करणं आणि नंतर फर्टिलाइज करणं. तर हे आयडेंटिफिकेशनचं काम ॲक्च्युली ती शुगर करते, जी दोन्ही सेलच्या सरफेसवर प्रेझेंट असते. करेक्ट? तर हे याचे कामं आहेत. तर आय थिंक तुम्हाला हे बऱ्यापैकी लक्षात आलं असेल. आणि याचं जे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं जे स्ट्रक्चर आहे, डायग्राम आहे, ती डायग्राम 1-2 मिनिटात एक्सप्लेन करतो आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनला आपण एंड करू. तर बाळांनो हे पहा, या ठिकाणी आपण हेड दाखवले होते आणि हे जे हेड्स आहेत, तर हेड डायरेक्टेड आउटवर्ड, इकडे आउटवर्ड आहे, इकडे आउटवर्ड आहे, म्हणजे या साईडला पाणी असू शकतं. पण इनर साईडला जर पाहायला गेलं तर प्रोटेक्शन पाहिजे होतं, म्हणून आपण टेलला इनर साईडला घेतलं आहे. मग हेड टेल्स कंपोज फ्रॉम द सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. टेल कशानं बनलेले आहेत? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बननं. दुसरी गोष्ट म्हटलं तर थोड्याफार प्रमाणात कोलेस्ट्रॉल दाखवलं आहे. कोलेस्ट्रॉल टेल्स आर नीड टू बी प्रोटेक्ट फ्रॉम द ॲक्वेस मिडियम. हे पहिल्याचं स्टेटमेंट आहे. त्यानंतर हे पार्शियली बरीड प्रोटीन, हे टोटली बरीड प्रोटीन, हा लिपिडचा बायलेअर. लिपिडच्या बायलेअर नंतर वरच्या साईडला शुगर पण दाखवलेली आहे. आणि हे ब्ल्यू कलरचे जे दाखवलेत बाळांनो, हे पेरिफेरल प्रोटीन आहेत, म्हणजे बाहेरच्या बाजूला असलेले प्रोटीन. करेक्ट? या मॉडेलकडे पाहिल्याच्या नंतर मी तुम्हाला 2 स्टेटमेंट सांगतो. हे 2 स्टेटमेंट समजतात का पहा. लिपिडचं किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेनचं जे पहिलं स्टेटमेंट आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मॉडेलला कम्पेअर केलं जातं. दिस मॉडेल इज कम्पेअर विथ द 2 थिंग्स. मी 2 कम्पॅरिझनचे स्टेटमेंट लिहितो. मी असं लिहिणार आहे, गुलाब जामुन ऑफ प्रोटीन इन अ शुगर सोल्यूशन ऑफ लिपिड मला सांगा बाळांनो, जर तुम्ही कधी गुलाबजामुन खाल्ले असतील तर गुलाबजामुनमधला जो गुलाबजामुन आहे, ज्या पाकामध्ये ठेवलेला आहे, तर तो गुलाबजामुन म्हणजे प्रोटीनसारखा आहे आणि खालचं पाक म्हणजे बेसिकली लिपिडसारखं आहे. यस ऑर नो? कारण लिपिड जर पाहिलं असेल, लिपिडचे बायलेअर असे स्कॅटर्ड होते आणि काही काही ठिकाणी असे प्रोटीन ठेवलेले आहेत. तसं एखाद्या प्लेटमध्ये जर गुलाबजामुन घेत असाल तर गुलाबजामुनचा पीस म्हणजे प्रोटीन आहे आणि खालचा जो पाक आहे, जे लिक्विड आहे, जे सोल्युशन आहे शुगरचं, ते शुगरचं सोल्युशन म्हणजे लिपिड आहे. तर कोणासोबत कम्पेअर केलं थोडं लक्षात ठेवा. या ठिकाणी गुलाबजामुनला कम्पेअर केलेलं आहे प्रोटीनसोबत आणि शुगर सोल्युशनला कम्पेअर केलेलं आहे लिपिडसोबत. आर यू गेटिंग द पॉईंट? इट इज विथ द लिपिडसोबत शुगर सोल्युशनला कम्पेअर आहे. पहिलं स्टेटमेंट कळालं. सेकंड नंबरचं स्टेटमेंट पहा बाळांनो. सेकंड स्टेटमेंट मी असं लिहितो, आपण जर समुद्रामध्ये फिरायला गेलो तर आपल्या लक्षात येतं की समुद्रामध्ये काही काही ठिकाणी आईसबर्ग असतात. आईसबर्गचा 99% पार्ट तर जवळपास पाण्याच्या खाली असतो. 2-4-5% पार्ट जवळपास तुम्हाला वर दिसतो. पण मला सांगा, आईसबर्गच्या तुलनेमध्ये समुद्राचं पाणी जास्त आहे. मग याला जर कम्पेअर करा म्हटलं तर आईसबर्गला जर मी प्रोटीन म्हणू तर समुद्राच्या पाण्याला मी लिपिड बनवू शकतो का? म्हणून असं स्टेटमेंट यूज करतात, द आईसबर्ग ऑफ द प्रोटीन दे आर फ्लोटिंग इन अ सी ऑफ लिपिड. बघा स्टेटमेंट काय? स्टेटमेंट हे आहे, iceberg of a protein they are basically get float or floating in a sea of lipid लिपिडच्या सी मध्ये ते बेसिकली फ्लोट केले जातात. मग तुम्ही विचार करा, सी ची कंपॅरिझन केलं लिपिड सोबत आणि आईसबर्गची कंपेअर केली प्रोटीन सोबत. इथं गुलाबजामुनला कंपेअर केलं प्रोटीन सोबत आणि लिपिडला कंपेअर केलं शुगर सोबत. इज देअर एन डाऊट? व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट बऱ्यापैकी कळालेला आहे, राईट? तर व्हिडिओची लेंथ आता किती झाली मला इथून लक्षात येत नाही आहे. जस्ट मी एकदा पाहू का? ठीक आहे, मला इथून लक्षात येत नाही आता किती झालं. आय थिंक 44 सेकंड काहीतरी झालेले आहेत वाटतं. ओके. आता ट्रान्सपोर्टचा एक अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे. तो ट्रान्सपोर्टचा जो पार्ट आहे, तर मला असं वाटतं की आपण याच लेक्चरमध्ये कंटिन्यू करावं आणि लेक्चर थोडीशी लेंथ जरी जास्त झाली तरी पण चालेल, पण प्लाझ्मा मेम्ब्रेन आपल्या 1 तासामध्ये संपून जाईल. ओके.
तर ठीक आहे, पहा मी ट्रान्सपोर्ट जेवढं शक्य आहे तेवढं लवकर घेतो. तर मला सांगा ही जी आपली प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, या प्लाझ्मा मेम्ब्रेनचं फंक्शन काय? व्हॉट आर द फंक्शन ऑफ अ प्लाझ्मा मेम्ब्रेन? तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज अ फंक्शन ऑफ अ प्लाझ्मा मेम्ब्रेन, तर तुम्ही प्लाझ्मा मेम्ब्रेनचं फंक्शन सांगणार ट्रान्सपोर्ट ऑफ मॉलिक्युल्स. काय करणं? ट्रान्सपोर्ट ऑफ मॉलिक्युल्स. मॉलिक्युल्सला ट्रान्सपोर्ट करणं. कसं? फ्रॉम आउटसाईड टू इनसाईड आणि इनसाईड टू आउटसाईड. सेलच्या बाहेरून आत घेणे आणि आतमधून बाहेर काढणे. तर इन शॉर्ट त्याला म्हणू ट्रान्सपोर्ट ऑफ मॉलिक्युल्स. मग बाळांनो हे जे ट्रान्सपोर्ट होतं, तर हे ट्रान्सपोर्ट बेसिकली 2 टाईप्स असतं पहा. पहिल्या टाईपला म्हणतात ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, किंवा पहिल्यांदा पॅसिव्ह घेतो वाटलं, जस्ट अ मिनिट समजायला सोपं जाईल. पहिल्याचं नाव आहे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आणि दुसऱ्याचं नाव आहे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. पहिल्याचं पॅसिव्ह आणि दुसऱ्याचं नाव काय बाळांनो? ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. तर मला एक सांगा, जर मी असा वर्ड यूज करू, एखादा इंटरव्ह्यू एखाद्या व्यक्तीचा पॅसिव्ह गेला, म्हणजे त्याला इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीनं प्रश्न विचारले पण हा एकदम स्तब्ध बसला, याने उत्तरच नाही दिलं, एकच जण बोलत होता, दुसरा एकदम शांत होता, याला पॅसिव्ह मुवमेंट म्हणतात. आणि ॲक्टिव्ह म्हणजे इंटरव्ह्यू विचारणाऱ्याने प्रश्न विचारले आणि देणाऱ्याने उत्तर दिले, तर याचा अर्थ ती ॲक्टिव्ह कम्युनिकेशन आहे. जसं की आता आपल्या दोघांमध्ये ॲक्टिव्ह आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय पण तुम्ही ॲक्च्युली माझ्यासोबत बोलताय आणि मी तर बोलतोयच, तर माझा विषयच नाही आहे, म्हणून आपलं कम्युनिकेशन नाही ते सुद्धा एक ॲक्टिव्ह कम्युनिकेशन आहे. तर पहा, पॅसिव्ह कम्युनिकेशनला मी असं म्हणू करे की पॅसिव्ह ट्रान्सपोर्टला, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट काय असतं तुम्हाला एक मी डायग्राम काढून दाखवतो आणि त्याच्यानुसार पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आपण एक्सप्लेन करू. पहा, समजा हा एक 4था मजला आहे आणि ही तुमची ग्राउंड फ्लोअर आहे. जर तुम्हाला 4थ्या मजल्यावरून ग्राउंड फ्लोअरला जर पाणी घेऊन यायचं असेल आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये असं सांगू की समजा हा तुमचा ग्राउंड फ्लोअर आहे आणि हा तुमचा 4th फ्लोअर आहे आणि तुम्हाला ग्राउंड फ्लोअरवरून 4थ्या मजल्याकडे पाणी घेऊन जायचं आहे. तर सिम्पल आहे, जर पाणी वरून जर खाली घेऊन यायचं असेल तर तुम्हाला एनर्जी लागणार नाही, कारण ही पॅसिव्ह आहे. पण जर पाणी खालून जर वर घेऊन जावं लागेल असेल तर ॲक्टिव्हली असेल. येस ऑर नो? तर ही ॲक्टिव्ह आहे आणि पॅसिव्ह आहे. मग या दोन्ही डायग्रामला पाहून आपण पॉईंट असे लिहू शकतो का? इन पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट इज डन बेसिकली ट्रान्सपोर्ट ऑफ मटेरियल अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. अलॉंग कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणजे हायर टू लोअर. सो दिस ट्रान्सपोर्टेशन इज डन along the concentration gradient. concentration gradient च्या along आहे, पण हे जर पाहिलं तर अगेन्स्ट आहे. सो दिस इज नथिंग बट द अगेन्स्ट, अपोजिट आहे ना. इट इज अगेन्स्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट्स. कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या अगेन्स्ट आहे, म्हणजे इथं लोअर टू हायर आहे, इथं हायर टू लोअर आहे. सो मॉलिक्यूल मूव्ज फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे आहे. इथं जर विचार करायला गेलं याचा अर्थ इट इज मुवमेंट फ्रॉम द लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. याचा अर्थ इथं लोअर टू हायर कॉन्सन्ट्रेशनकडे बेसिकली ट्रान्सपोर्ट होत आहे. तिसरी गोष्ट, आता मला सांगा बाळांनो, एखादा मॉलिक्यूल वरून जर खालच्या बाजूला जर येत असेल, वरच्या बाजूकडून खालच्या बाजूला, तर त्याला ATPची गरज आहे का? नो, देर इज अ नो नीड ऑफ ATP. म्हणजे आपण असं म्हणू देर इज अ नो नीड ऑफ ATP. पण जर समजा पाणी खाली आहे आणि त्याला वरच्या बाजूला न्यायचं असेल तर मोटर लावावं लागेल ना, आणि मोटर लावली याचा अर्थ मी ATPचा यूज केला, याचा अर्थ ATP आर यूज्ड. हिअर ATP यूज्ड. सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट हे सांगा की जर समजा मी इथं असं म्हणू वरून जर पाणी खाली येत असेल तर ते डाऊन हिल आहे, पण या ठिकाणी पाणी खालून वर जात असेल तर ते अप हिल आहे. सो इट इज अ जस्ट अ मिनिट. सो दिस इज नथिंग बट द डाऊन हिल प्रोसेस. ही जी आहे ही डाऊन हिल प्रोसेस आहे, आणि ही जी प्रोसेस असेल ही कशी बाळांनो? दिस इज अ अप हिल प्रोसेस. अप हिल प्रोसेस. तर ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमधला हा प्रायमरी डिफरन्स लक्षात ठेवा. बरं, हे जे काही तुमचं ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे याचे एक्झाम्पल जर घ्या म्हटलं त्याला बेसिकली सोडियम अँड पोटॅशियम पंपच्या फॉर्ममध्ये सांगितलं जातं. सोडियम अँड पोटॅशियम पंप आर द एक्झाम्पल ऑफ ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. करेक्ट? बरं, ह्या जर पॅसिव्ह ट्रान्सपोर्टला आपण थोड्या पद्धतीमध्ये अजून जर क्लासिफाय करा म्हटलं तर पॅसिव्ह कोणाचं ट्रान्सपोर्ट आहे? लिक्विडचं आहे
जस्ट अ मिनिट, इथं पहा, हे जे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आहे याचे दोन टाईप घेऊया. म्हणजे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट कोणाचा आहे, सॉल्यूटचा आहे का सॉल्वंटचा आहे, सॉल्यूटचा आहे का सॉल्वंटचा आहे. सॉरी, पहा, जर सॉल्यूटचा ट्रान्सपोर्ट असेल तर मला सांगा बाळांनो, सॉल्यूट म्हणजे बेसिकली असा मटेरियल जो की कमी प्रमाणात आहे, आणि सॉल्वंट म्हणजे जे जास्त प्रमाणात असतं. सॉल्यूटचा असेल तर त्याला डिफ्युजन म्हणतात, आणि सॉल्वंटचा असेल तर त्याला ऑस्मोसिस म्हणतात. काही यूज वर्ड करतात. सो सॉल्वंट इज कॉल्ड ऑस्मोसिस. सो दिस इज नथिंग बट द ऑस्मोसिस. आणि जर बाळांनो सॉल्यूटचा असेल, दिस इज कॉल्ड डिफ्युजन. मग पुन्हा अजून एक क्वेश्चन अराईज होतो, सर जे तुम्ही सॉल्यूटचं घेत आहात तर त्याच्यामध्ये न्यूट्रल सॉल्यूट आहे का पोलार सॉल्यूट आहे. कसा, तो न्यूट्रल सॉल्यूट आहे का पोलर सॉल्यूट आहे. तर त्याच्यानुसार याचे मी दोन पार्ट तयार करतो. पहा, सॉल्यूटचे पहिला पार्ट तयार करतो, तुमचा जो काही मॉलिक्यूल ट्रान्सपोर्ट होतोय तो न्यूट्रल आहे का तो पोलर आहे. ओके, तर पहा बाळांनो, हा न्यूट्रल आणि हा पोलर. तर इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे, जर समजा हा मॉलिक्यूल जर न्यूट्रल असेल तर याला सिंपल डिफ्युजन म्हणतात. काय म्हणतात, सिंपल डिफ्युजन. आणि जर समजा काही मॉलिक्यूल जर पोलर असतील तर त्याला फॅसिलिटेटेड डिफ्युजन म्हणतात. फॅसिलिटेटेड डिफ्युजन. मग मला सांगा, जेव्हा आपण लिपिडचा बायलेअर ड्रॉ केला होता तर ह्या लिपिडच्या बायलेअरमध्ये समजा ही लिपिडचा असा लेअर होता, इकडे लक्ष द्या. तर याच्यामध्ये इथं टनेल प्रोटीन ठेवला होता का रे, टनेल प्रोटीन. मग हा टनेल प्रोटीनचं कामच असेल की एखाद्या मॉलिक्यूलला इकडून जर डायरेक्ट तिकडच्या बाजूला न्यायचं असेल आणि लिपिडचे जर पोलार हेड त्याला नेऊ देत नसतील तर त्या मॉलिक्यूलला ते फॅसिलिटी देईल, आणि त्या फॅसिलिटीनं सहज एखाद्या मॉलिक्यूलला आत पाठवेल किंवा आतल्या मॉलिक्यूलला बाहेर पाठवेल. समजते का मला काय म्हणायचं आहे. म्हणजे जे टनेल प्रोटीन्स आहेत, टनेल प्रोटीन्स ॲक्च्युली हेल्प फॉर द फॅसिलिटेटेड डिफ्युजन. सो फॅसिलिटेटेड डिफ्युजन इज गेट फॅसिलिटेटेड बाय अ टनल प्रोटीन. हे टनेल प्रोटीनचं काम आहे, हे टनेल प्रोटीन काम करतात. येस ऑर नो. सो आपली लेंथ आहे 52-53 मिनिटाची, पण काहीच हरकत नाही. 53 मिनिटामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन बेस्ट ऑफ बेस्ट कव्हर झालेला आहे. फक्त तुमचं एक काम आहे, व्हिडिओ चांगलं पाहणं, याच्या नोट्स बनवणं. जर तुम्हाला नोट्स बनवतोच काही डिफिकल्टी येत असेल तर ॲज इट इज तुम्ही आपल्या PDF सेक्शनमध्ये जा, तिथे मी ज्या हाता हँडरिटन नोट्स आहेत त्या नोट्स ठेवल्या आहेत, त्याची प्रिंट करा आणि त्या नोट्स तुम्ही नंतर रेफर करा. ओके, एक शेवटच्या 5 मिनिटामध्ये लेक्चरला रिव्हिजन करू आणि टॉपिकला एंड करू. करेक्ट. तर पहा, टॉपिकला नाही, सॉरी, लेक्चरला एंड करू. हां, आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मॉडेलपेक्षा हेच महत्त्वाचं आहे जे आता आपण पाहिलेलं आहे, ते म्हणजे ट्रान्सपोर्ट. तर मला सांगा, व्हॉट इज द फंक्शन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनचं फंक्शन आहे की ट्रान्सपोर्ट करणे. मग कशा पद्धतीनं होतं, एक तर पॅसिव्ह होतं किंवा ॲक्टिव्ह होतं. जे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आहे ते वरून खालच्या बाजूला आहे, याचा अर्थ इट इज अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. हे खालून वर आहे, इट इज अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. दुसरी गोष्ट, हे वरून खाली आहे तर हायर टू लोअर येईल, पण याचा अर्थ हे लोअर टू हायर असेल. नेक्स्ट, याला ATPची गरज नाही आहे, पण याला ATPची गरज आहे कारण हे ॲक्टिव्ह आहे. हा डाऊन हिल आहे कारण वरून खाली येतोय, हा अप हिल आहे कारण खालून वर जातोय. आणि जर तुम्हाला विचारलं ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टचे एक्झाम्पल सांगा, तुम्ही सांगणार सर पोटॅशियम आणि सोडियम पंप. म्हणजे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टसाठी वर्ड यूज केला जातो पंप. बरं, इथं जर विचारलं जी पॅसिव्ह प्रोसेस आहे ती सॉल्यूटची आहे का सॉल्वंट. सॉल्यूट डिफ्युजन, सॉल्वंट ऑस्मोसिस, पाणी असेल ऑस्मोसिस. डिफ्युजन न्यूट्रलचं असेल तर सिम्पल, पोलरचं असेल तर फॅसिलिटेटेड. हे सगळं ट्रान्सपोर्ट इन प्लांट्स, प्लांट फिजिओलॉजीमध्ये येणारच आहे, तिथं आपण डिटेल पद्धतीने डिस्कस करूया. तर मी एक्सपेक्ट करतो की तुम्हाला जवळपास प्लाझ्मा मेम्ब्रेनचं मॉडेल सर्व बेस्टपैकी बेस्ट ऑफ बेस्ट कळालं असेल. यानंतर तुम्हाला काही डाऊट असेल, एखादी क्वेरी असेल, यू कॅन आस्क मी. करेक्ट. तोपर्यंत चांगल्यापैकी स्टडी करा, NCERT वाचा, अँड बेस्ट लक.